नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवमानवी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या लाईफ स्टोरीबद्दल माहिती सांगणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे वाईट संगतीत राहू नका. तर माझं आजच्या यूथला हे प्रश्न आहे. तर आजची यूथ खूप बिघडलेली आहे. तर वाईट संगतीत राहू नका मित्रांनो. वाईट संगतीत राहिल्याने खूप नुकसान होतं. तर मी पण जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा माझ्या घरच्यांनी मला वेगळ्या स्कूलमध्ये टाकलं होतं, कारण आमच्या वाडीतले भरपूरसे मुलं असे वायपट होते, टुकार होते. तर माझ्या घरच्यांनी मला 5वी ते 7वी म्हणजे 4थी पास झालो. त्याच्यानंतर 5वीला मला वेगळ्या शाळेत टाकलं आणि ते आमच्या वाडीतले दुसऱ्या शाळेत जायचे. म्हणजे ते मुलांची शिफ्ट शाळा ना दुपारी राहायची, 11:30 ते 5:30 राहायची त्या मुलांची शाळा. पण माझी शाळा 5वीला असताना सकाळी 7:30ला भरायची आणि 12:30ला सुटायची. तर मी 1 वाजता घरायचो. मग ते मुलं ना, आमच्या वाडीतले जे वाईट मुलं आहे ना, ते म्हणजे शाळेत गेलेले असायचे आणि मी घरी असायचो. मग त्यावेळेस माझा अभ्यास पूर्ण व्हायचा आणि मी हुशार पण होतो आणि माझा अभ्यास पण रेग्युलर व्हायचा. मार्क पण मला छान पाडायचे. तर 8वीपर्यंत खूप सुरळीत चाललं. त्याच्यानंतर 8वी ते 10वीला माझी परत शिफ्ट बदलली म्हणजे शाळेची. तर शाळेचा टायमिंग माझा चेंज झाला. मग शाळेचं टायमिंग माझा 12:30 ते 5:30 झाला. तर मी म्हणजे 12च्या मग सोबतच जायचो आम्ही शाळेमध्ये. मग ते अर्ध्या रस्त्यात मग सोबत राहायचे. मग ते दुसऱ्या रस्त्याने त्यांच्या शाळेत जायचे, मी माझ्या शाळेत जायचो. मग संध्याकाळी सुटल्यावर 5:30लाच यायचो. म्हणजे 8वी ते 10वीला मग ती भेटायला लागले त्यांच्या संग खेळून. कारण ते बाहेर शाळेतून आले का अभ्यास नाही करायचे, बाहेरच खेळायचे. मग मी पण त्यांच्या संगच खेळायचो. तर मला त्यांची संगच सवय लागली. नंतर मी अभ्यास करायचं बंद झालं. 7वी नंतर मी म्हणजे थोडं अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं. तर 8वीला पण करत होतो मी अभ्यास, 8वी 9वीपर्यंत करत होतो. पण 9वीला काय झालं, तर टी व्ही घेण्यात आली. टी व्ही घेण्यात आल्यानंतर टी व्हीच बघायला लावलं जास्त. माझं टी व्हीकडेच कल राहिला आणि 10वीला मी नेमकी कमी मार्क पडले मला. आणि वाईट मुलाच्या संगतीत राहून त्यांचं वळण आपल्याला लागलं. कारण ते मुलं अभ्यास नाही करायचे, खेळायचे, नुसते दौडायचे, इकडे तिकडे फिरायचे. तसेच सवय लागून गेले. त्यांच्या नादात मग अभ्यास करणंच हे विसरून गेलो. मग थोडासा परिणाम झाला त्याचा. तरी पण मी हुशार होतो, त्याच्यामुळे माझी थोडेसे मी रेंजमध्ये होतो. तरी पण 12वीपर्यंत मी एकदा पण नापास नाही झालो. 12वीनंतर मग फेल व्हायला लागलो. म्हणजे FYला फेल झालो डायरेक्ट. 12वीला नव्हतं झालं, 12वीला पास झालो होतो. पण FYला डायरेक्ट फेल झालो. FY फर्स्ट इयरला फेल झालो होतो डायरेक्ट. तर वाईट मुलाच्या संगतीत, कारण जोपर्यंत मी 10वीला आलो होतो ना, तर माझ्याबरोबरचे जेवढे मुलं होते ना, त्यांनी कोणी 7वीला शाळा सोडली होती, कोणी 8वीला सोडली, कोणी 9वीला सोडली, कोणी 10वीला सोडली. 10वीपर्यंत जेवढे आमच्या वाडीतले मुलं होते ना, तेवढ्यांनी शाळा सोडलेल्या होत्या आणि बिगारी कामाला जायचे. ते गवंड्यांच्या हाताखाली कामाला जायचे. कारण त्यांनी शाळा सोडून दिल्या. फक्त मीच उरलो होतो बघा वाडीमध्ये, का मी शाळेत जात नव्हतो. बाकीचे मग ते वाडी रस्त्यामधले मोठे बागेदाराचे मुलं होते, ते शाळेत जात होते आणि आमच्या शेजारचे 1-2 पोरं जात होते फक्त. बाकीचे निम्मे पोरांनी शाळा सोडून दिल्या होत्या आमच्या वाडीतल्या. त्यांना खूप वाईट संगती होत्या. म्हणजे गुटखा खाणे, दारू पिणे, हे त्यांनी लवकरच सुरू केले होते, गुटखा दारू वगैरे. मी कधी मला सवय लावली नाही. आणि ते आमच्या वाडीतले मुलं पत्ते खेळायचे, काय खेळायचे, गलगल खेळायचे, असे वेगवेगळेच उद्योग करायचे. म्हणजे वाईट. पण असे कुठल्या सवय नव्हत्या लावल्या. तर बरेचसे मुलं अभ्यासच करत नसायचे, त्याच्यामुळे त्यांनी लवकरच शाळा सोडून दिली. काहींना तर वाचता येत नव्हतं एवढी शिकून पण. तर बरेचसे मित्रांनो, वाईट मुलांमुळे ना अभ्यासात लक्ष लागत नाही, त्यांच्या नादात आपण खेळत राहतो. आता काय 2-3 मुलं होते, ते मी जेव्हा 10वी-12वीला असताना ना, तर एक बागेदाराची तर टी व्ही होता आणि त्यांचे तर CD प्लेअर वगैरे राहायचे. तर आम्हाला तिथंच जायला आम्ही म्हणजे पिक्चर बघायला जायचो, कारण आमच्या इथं CD प्लेअर होता नंतरून घेतला होता मी काम करून. तर माझे वडीलना काय करायचे, पैसे देत नव्हते मला शाळेमध्ये खर्चायला. मग मी 11वीला असताना काय केलं, कामो शिकवायला शाळेत असायची, जिथे NSS कॅम्प असायचा, जो म्हणजे काम करून आपल्याला 18 रुपये तासाप्रमाणे युनिव्हर्सिटी पैसे देत होती. तर 11वी-12वीसाठी नव्हतं हे, फक्त FY नंतर असायचं. पण आमची शाळा
ही 11वीपासूनच कॉलेज 11वीपासूनच कामाला ठेवत होती. त्या कामामध्ये काय करायचं आपण, म्हणजे कॉलेजमधले सायकल स्टँड किंवा राखायचे किंवा लायब्ररीमध्ये काम करायचं किंवा शिक्षक आवास असते तिथले गवत वगैरे काढणे, परत कॉलेजमधल्या प्रांगणातले जे अवतीभोवती गवत वाजलेले असेल किंवा बगीचा होता जो कॉलेजचा, तिथे काम करावं लागायचं. तर 2 तास रेग्युलर काम करावं लागायचं. तर सकाळी मग मी काय करायचो, 11वीला असताना सकाळीच कामाला जायचो 8ला, म्हणजे 8 वाजता जायचो कॉलेजला. कॉलेज 12 वाजता भरायचं, 12:15 साडेबाराला, पण मी 8लाच जायचो डबा घेऊन वगैरे. 12 वाजेपर्यंत मी असं म्हणजे काम वगैरे करायचो. 11 साडे11पर्यंत काम करायचो कॉलेजमध्ये. आणि त्याच्यातले आम्हाला महिन्याला 250 ते 300 रुपये भेटायचे. त्या पैशावरून मी कधी FM घ्यायचो, कधी एकदा मी CD प्लेअर घेतला होता मित्रांनो 1200 रुपयाचा. आणि एका वर्षी 12वीला असताना मोबाईल घेतला होता एक छोटा LGचा 1500 रुपयाचा. त्या काम करून मी 300 रुपये साचून, म्हणजे 3-5 1500 रुपये, 5 महिन्याचे 1500 रुपये साचले होते. त्याचा एक कीपॅड मोबाईल घेतला होता. तर असे मी माझे खर्च भागवायचो, जे कॉलेजमधून पैसे भेटायचे. आणि FYला पण होतं, पण FYला नंतरून फेल झालो मी. तर 3 वर्ष मी असे लेबर स्कीममध्ये काम केलं होतं कॉलेजमध्ये. तिथून मला पैसे भेटायचे. तर कॉलेजमधले आपल्याला वगैरे ग्राउंडवरचे झाडू विडू मारायचे, गवत बिवत काढायचे लॉनमधले, बगीच्यामधले. तर अशी कामं करायचं मी कॉलेजमध्ये. तर बरेचसे लेबर स्कीममधले मुले मोठे होले, म्हणजे बरेचसे मुलं चांगले पदावर पण कामाला लागले. काही चांगले काम केले, पण मी नाही केलं. काही मी एवढं शिकलो नाही, तर एवढा अभ्यासात मी सतर्क राहिलो नाही. अभ्यास व्यवस्था कंटिन्यू केलं नाही, कारण वाईट संगतीत आलो मी. तर वाईट संगतीत माझे घरी गेलो का वाईट मुलं भेटायचे. म्हणजे मी कॉलेजपर्यंत राहायचो, कॉलेज आमचं 4:30ला सुटायचं. मग 4:30ला घरी गेलो का मग ते बाहेरचे मित्र भेटायचे आपले वाडीतले, ज्यांनी शाळा सोडलेल्या होत्या, 8वी 9वी 10वीलाच सोडलेल्या होत्या, त्यांच्यासोबत राहायचो. तर त्यांच्यामुळे मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि अभ्यासच केला नाही कधी. त्याच्यामुळे मी मार्क पण कमी घेऊन यायचो कॉलेजमध्ये. मार्क पण कमी पडायचे आणि खूप इफेक्ट झाला माझा त्याच्यावर, वाईट संगतीच्या मुलात राहून. तर कधी पण तुम्ही चांगल्या मुलाच्या सानिध्यात राहा, चांगला कॉन्फिडन्स आणि चांगला प्रगती होईल तुमची. हुशार मुलासोबत राहत जा. हुशार मुलांच्या सोबत राहिल्याने हुशार होतं, आणि तुम्ही जर मठ्ठ मुलांसोबत राहिल्या तर मठ्ठ होऊन जातं. तर हेच सांगायचं आहे मला तुम्हाला. आणि त्याच्यात तर मग 12वी नंतर मग काय, मी ITI जॉईन केला होता. मला ITI करायचं होतं खरं तर. मला एक वायरमनचं नव्हतं करायचं, मला एक इलेक्ट्रॉनिक्स TV टेप वगैरे रिपेअर करताना ते मला करायचं होतं, तो कोर्स इलेक्ट्रॉनिक्सचा. पण माझ्या घरच्यांनी मला वायरमनच्या कोर्सला टाकलं. मग ती वायरमन मी 3 महिने केला, आणि 3 महिन्याचा माझा उरलेला कोर्स होता तो वाइंडिंगचा होता, मोटर रिवाइंडिंगचा. तो अपूर्ण राहिला. तर मला वायरिंगचं तर मी शिकलो होतो थोडंफार. नंतर मी असं एका वायरमनकडे जायला लागलो कामाला, पण तो मला पैसे देत नव्हता. तो एवढं शिकवत नव्हता मला. मी तो काम करून घ्यायचा वायरमन माझ्याकडून. जे बंगले असतात ना, त्या बंगल्यांना असे खाचा पाडायचे राहायचे, म्हणजे तो ड्रिल मारून घ्यायचा, असे त्याच्यात पाईप फिट करावं लागायचं. ते छेने हातोडीने मला फोडावं लागायचं. तर दिवसभर फोडून हाताला फोडं यायचे आणि खूप दुखायचं. मग त्याच्यामुळं ना, आणि ते पगार पण देत नव्हता, मग मी काही जात नव्हतो कामावरती. तर मित्रांनो, तो वायरमन तो मला पैसे देत नव्हता आणि शिकवत पण नव्हता. त्याच्यामुळे मी त्याच्याकडून जायचं सोडलं. नंतर पुन्हा मग FY झालं. नेमकी माझे वडील रिटायर व्हायला आले. तिथं श्रामपूरला राहायचो आम्ही तेव्हा. तर श्रामपूरमध्ये मग माझे वडील रिटायर व्हायले. मग ते गावाकडे निघून आले. मग मला पण त्यांच्या मागे गावाकडे यावं लागले. मी तसं तिथं राहिलो होतो 2-1 महिने. तिकडं मी काम पण केलं होतं. आपले कॉस्मेटिकच्या दुकानामध्ये, एजन्सीमध्ये मी कामाला जायचो. तिथं पण ते एजन्सीवाले मला ना कसं काम द्यायचे माहिती का मित्रांनो, एकदम हमालीचं काम द्यायचे. म्हणजे स्टोअरमध्ये नाही का आपले गोडाऊन असतं, गोडाऊनमधले माल आणणे, वरती रॅकमध्ये लावणे, असं असं काम द्यायचं मला. चांगलं परफेक्ट काम देत नव्हतं मला ना. त्या दुकानामध्ये ना दुकानातून ऑर्डर घ्यायला आवडायचं. म्हणजे ऑर्डर घेऊन येणे आणि कॅश कलेक्शन करायला आवडले. तर त्यासाठी 2 मुलं ऑर्डर घ्यायला आणि कॅश कलेक्शनसाठी ठेवलेले होते. आणि एक मुलगा होता, तो गोडाऊनमध्ये राहायचा, त्याच्यासोबतच मला ठेवायचे. कुठं ऑर्डर लागली तर आम्ही गाडीवर बॉक्स ठेवून एकावर एक आम्ही नेऊन द्यायचो, डिलेवरी करायचो.
तर डिलेवरीचंच काम मला पहिल्यांदा भेटलं होतं आणि आता पण मी डिलेवरीचंच काम करतो इकडे. तर मी हे 12वी झाले होते ना, 12वीला असतानाच ते डिलेवरीचं काम करतो मी कॉस्मेटिक्स एजन्सीमध्ये. तर पहिल्यांदाच माझ्या अंगावरनं म्हणजे हे काय म्हणते हमालीचे काम थोपवण्यात आलं. तेच माझ्या अंगात वृत्ती निर्माण झाली. कोणतं पण काम करताना ना मित्रांनो, जेव्हा आपण शाळा कॉलेजमध्ये असतो ना, तर प्रोफेशनल कामं करत जा. म्हणजे प्रोफेशनल कामच हाती घेत जा. कारण प्रोफेशनल काम केले ना आपल्याला प्रोफेशनल काम करायची सवय लागते. जर तुम्ही असे म्हणजे हमालीचे काम करायला लागले ना लहानपणापासूनच, तर तुमचा कल ना तो त्याच्यातच जातो. आणि कोणी म्हणतं लहानपणातून कष्ट करून काही जण मोठे होतात. तर मित्रांनो, काही जणांचा सांगण्याचा उद्देश वेगळा असतो. काही जण होतं असतील, पण काही जण ते काम केलं ना, माझ्यावरून सांगतोय मी ते हमालीचे काम केलं ना मित्रांनो, ते हमालीचे कामच मला हे आयुष्यभर करावं लागू राहिले. कारण मी लहानपणापासून जे कामच करत गेलो ना, म्हणजे तुम्ही बघेन कॉलेजमध्ये असताना मी कॉलेजमध्ये लॉन ते कामं करत होतो. त्याच्यानंतर 12वी नंतर मी गावंड्यांच्या हाताखाली पण राहिले 70 रुपये रोजानी कामाला मित्रांनो. तर मला असे म्हणजे जे कामं मी करण्यात आले ना माझ्याकडून, प्रोफेशनल कामं नाही करण्यात आले. तर माझ्याकडून असे हमालीचेच कामं करण्यात आले, जिथे कष्ट होते. जे कष्टाचे कामं राहते ना, तेच कामं माझ्या वाट्याला आले होते मित्रांनो लहानपणापासून. आणि मी त्याच फील्डमध्ये ढकलल्या गेलो. तर तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही 10वीपासूनच म्हणजे असं काही असे 10वीला असले का एखाद्या हॉस्पिटलमध्ये बिलिंगचे नावं लिहायला राहतात. म्हणजे असे प्रोफेशनल एकदम जिथे अंगाला शरीराला काही त्रास होणार नाही असे कामं घेतात काही मुलं. तेच पुढे जाऊन चांगले ॲट्रॅक्टिव्ह आणि म्हणजे चांगले पैसे कमवतात किंवा चांगल्या जॉबला लागतात. तुम्ही जर असे भंगार कामं जर केले, डिलिव्हरी म्हणजे असं काय ओझे उचलणे कष्टाचे, तर तुम्ही त्याच कामात राहतात शेवटपर्यंत. त्याच फील्डमध्ये तुम्ही टाकल्या जातात. तर तेव्हा तुम्हाला चांगल्या संगतीत आणि चांगल्या कामात राहायचं आहे, हेच सांगायचं आहे मला. माझ्या लाईफ स्टोरीमधून तुम्हाला मी सांगतो आहे तर तेच तुमच्यासोबत घडतं. तर तुम्ही कसं तुमची लाईफ बदलू शकता ते तुमच्या हातात असतं. तर तुम्ही जर खराब ठिकाणी असलं तर तुम्हाला खराबच येतं. कारण लोक आपल्याला एक्सपर्ट तेच कामं आपल्याला त्या कामात ढकलतात. तर मला ते गोडाऊनमध्ये काम आवडत नव्हतं, तरी पण मला ते एजन्सीमध्ये काम करावं लागत होतं. मला ऑर्डर घ्यायला आवडत होतं, पण ते लोक मला पाठवत नव्हते. तर मला गोडाऊनमध्येच हमालीचं काम करावं लागायचं. ओझे व्हायचं किंवा रॅकमध्ये माल लावायचं किंवा डिलिव्हरीचं काम ते द्यायचे. त्याच्यानंतर मग माझे वडील रिटायर व्हायला आले होते. ते रिटायर झाले, मग ते इकडे आले आमच्याकडे नाशिकमध्ये आले, इगतपुरी तालुक्यात. आणि ते इकडेच राहायला लागले. मी भरपूर वेळ तिकडे राहण्याचा प्रयत्न केला, पण काही मला तिकडं करमत नव्हतं. त्याच्यानंतर मी सारखं घरी ये, सारखं तिकडे जाय, असं करत राहिलो. शेवटी इकडंच आलो 2009मध्ये आणि मी इकडेच स्थायिक झालो. 2009मध्ये जसं स्थायिक झालो तर 1 वर्ष मी घरीच काढलं. म्हणजे असं घरीच राहायचो, कॉलेजला जात नव्हतो. कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण 1 वर्ष असंच वाया घातलं. म्हणजे कॉलेजला ॲडमिशनच घेतलं नाही. इकडून तिकडं फिरत राहिलो फक्त कॉलेजच्या ॲडमिशनसाठी. मला SYला ॲडमिशन घ्यायचं, म्हणजे FY क्लिअर केलं मी. मग नंतर SYला ॲडमिशन घ्यायचं. मग SYचं ॲडमिशन मी 2011 का 12मध्ये घेतलं मित्रांनो. जे माझं 2010मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, तिथं माझे 3-4 वर्ष मी असेच वाया घातले. तर तुम्हाला सांगतो, SYला ॲडमिशन घेतलं. मग SY मग TY करता माझं डायरेक्ट 2012 झालं. 2012ला डायरेक्ट युनिव्हर्सिटीने डाटाच क्लोज करून टाकला माझा. म्हणजे माझं रिसिटच आलं नाही, माझं एक्झामच झाली नाही. नंतर युनिव्हर्सिटीकडून माझं रिसिटच पाठवलं नाही गेलं. कारण तो अभ्यासक्रम आहे ना चेंज झाला होता. आणि चेंज झाल्यामुळे ना मग त्यांनी बरेचशे मुलांचे रिसिट पाठवले नाही. आणि बरेच वेळ मी ऑक्टोबर-नोव्हेंबर करत होतो, म्हणजे असे पेपर देत होतो. ते 7 ते 8 वेळेस मी पेपर दिले असं, पण मला ग्रॅज्युएशन काही कंप्लीट झालं नाही. तर ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला माझं फक्त SYचा अकाउंट विषय गेला होता आणि TYचा अकाउंट विषय बाकी. तर असं BCOMपर्यंत माझं शिक्षण झालं आहे. पण BCOMचे दोन्ही पण SY आणि TYचा अकाउंट फेल आहे. त्याच्यामुळे मी घरीच आहे. तर अजून मी तुम्हाला बाकीचं सांगणार आहे, भरपूर काही आहे तुम्हाला माझ्या लाईफ स्टोरीबद्दल सांगणार आहे. तर एवढं सांगायचं होतं मला की तुम्ही चांगल्या मुलांसोबत, अभ्यासू मुलांसोबत राहिले ना आणि चांगल्या कामात राहिले ना तर तुम्ही चांगलं होईल. पण तुम्ही कधी पण वाईट मुलाच्या सोबत राहायचं नाही. आणि जे ओझे उचलायचे कष्टाचे काम आहे ना त्याच्यात बिलकुल जाऊ नका मित्रांनो, ती आदत लागून जाते. तर मी ना पहिले
इकडे 2009मध्ये आलो राहिला. 2010मध्ये लगेच आमचे शेजारी आजार होते, ते म्हणे तिकडे कंपनी सिन्नरमध्ये कंपनी आहे. मग त्या कंपन्यांमध्ये गेलो मी. त्या कंपनीत काम करत होतो. पहिले कंपनी गेलो, ती औषधाची कंपनी होती. तिथे 120 का काहीतरी रोज चालू होतं तेव्हा 2010मध्ये. मग 8 घंटे राहायची कंपनी. मी केलं त्याच्यात 3-1 महिने काम केलं. मग तिथं मला ब्रेक देण्यात आला. 3 महिन्यांनी ती कंपनी ब्रेक द्यायची. मग 3 महिन्यानंतर मग एक TI सायकल कंपनी होती. तर TI सायकल कंपनीमध्ये काय व्हायचं, हमाली काम होतं मित्रांनो. परत मी हमाली कामात आलो. जिथं माझं शिक्षण चालू होतं तिथं मी परत हमाली कामात आलो. आणि तिथं मला सायकली उचलावं लागायच्या. त्या सायकलीचे बॉक्स राहायचे 20 किलोचे, कधी 30 किलोचे राहायचे. तर 30 किलो आणि 20 किलोचे उचलावं लागायचे. आणि तिथं माझं खूप कष्ट व्हायचे. आणि ती कंपनी 12 घंटे होती मित्रांनो. टोटल 12 घंटे काम करावं लागायचं. आणि मग सुरुवातीला जाताना 2 घंटे, 1 घंटा मला तर कंपनीत पायी जायला किंवा सायकलला पंक्चर झाली तर पायी जावं लागायचं. आणि सायकलवर असलं तर अर्धा तास लागायचं. तर असे मला कमी 13 ते 14 घंटे माझे तिकडे जात होते. आणि मी SYला ॲडमिशन घेत होतं इगतपुरीला, SY BComला. आणि इकडे काम करायचं मी MIDC सिन्नरमध्ये. तर 12 ते 13-14 घंटे ते अभ्यास कधी करणार, कधी काय शिकणार. अकाउंट्सीचं बाकीचे विषय तर मी असेच सोडवले, कारण ते पाठांतरण वाचन करून आपण ते सोडून टाकले. बाकीचे सब्जेक्टमध्ये मी पास झालो. पण नेमकी मी अकाउंट कॉलेजमध्ये शिकत नव्हतो ना, मग क्लास लावला होता ना काही केलं होतं. तर मी अकाउंट पास कसा होणार. तर मित्रांनो, तर मी ते हमाली काम करत राहायचो. आणि तुम्हाला सांगतो, मी MIDCत कामाला जायचो तर मला स्वयंपाक स्वतः बनवायला लागायचं, कारण मी रूम घेऊन राहायचो. तर मला रूम पण भेटायची नाही लवकर, कारण फॅमिलीवाल्यांना रूम द्यायचे. चांगली रूम काय मला भेटत नव्हती. आणि मी एकदम खराब रूममध्ये राहायचो. तिथे सापसुद्धा यायचे. एकदा मी झोपलो होतो, फार घरात साप आला होता मित्रांनो. तर मी जाऊन दरवाज्यात थांबल्यानंतर लोकांना बोलून हुसकावून लावला. तर असं पण परिस्थिती घडली की खराब रूममध्ये 3-4 महिने राहिलेले. आणि नंतर मित्रांनो, ते हमाली काम करायला माझी आदत होऊन गेली. हमाली काम कमीत कमी ते मी 3 ते 4 वर्ष काम केलं मी ते TI सायकलमध्ये ओझे उचलायचं. आणि माझं सोबत जे काम करणारे होते ना, त्यांची वृत्ती आहे. मी ते परत आलो बघा संगतगुणवर. तर संगतगुण ते म्हणजे हमालीचे काम. त्यांचे विचार ना, शाळेतले जे मुलं विचार करतात ना, शाळेतला जे अभ्यासी मुलं वेगळे विचार करतात, करिअरचं वगैरे या गोष्टीचा विचार करतात. हे मुलं काय करायचे, ओझे घ्यायचे, आज हे काम उद्याचा आणि आजचा पगारचं पेमेंटचं, असं यांचे वेगळेच टॉपिक चालायचे. म्हणजे वेगळंच असायचं यांचं काही. त्याशीच आपला ताळमेळ जमत नव्हता. आपण एक शिक्षण घेणारा वृत्तीचा माणूस आणि आपण हमाली फील्डवाल्या लोकांसोबत आहे. कारण आपली वृत्ती त्यांच्यासारखी होऊन, कारण आपण जशाच माणसात राहू तसंच आपलं वागणं निर्माण होतं मित्रांनो. जशा माणसांमध्ये राहू तसंच आपल्या अंगात पण तसेच गुण येऊ लागतात. मग मला ना, जे शाळेचं शिक्षण होतं त्याच्यापासून मी दूर होत चाललो. आणि मला की शिक्षणात थोडासा रस होता, पण शिक्षणात माझं लक्षच लागत नव्हतं. कारण हे कामातले लोक आणि त्यांचे बोलणं वेगळं, त्यांचं जेवण डबा वेगळं, काही वेगळेच टॉपिक चालायचे. काही म्हणजे सेक्च्युअल, कोणी लग्नाचा विषय काय असतो, काय सेक्च्युअल, असे वेगवेगळेच विषय टॉपिक राहायचे त्यांच्याकडे. कोणती पोरगी काही वेगळेच टॉपिक असायचे. म्हणजे ना, माझ्या डोक्याचा फार भाजीपाला झाला होता मित्रांनो, काय सांगतो. तर मी ते हमाली कामात गुंतले गेलो. हमाली काम झालं माझं सगळं. त्याच्यानंतर मी शिक्षणाकडून थोडं कल्ले गेलो. माझं वय निघून चाललं होतं मित्रांनो, वय वाढत चाललं होतं. आणि मी इकडं शिक्षणामध्ये म्हणजे मला यश भेटत नव्हतं. मी खूप प्रयत्न करत होतो, खूप अटेम्प्ट दिले, खूप पेपर दिले, पण मला काही सक्सेस भेटला नाही. नंतर मग काय झालं मित्रांनो, माझं डाटा क्लोज झाला. मग मला ते म्हणे रिॲडमिशन करा. तर रिॲडमिशनसाठी मी भरपूर चौकशी केली. BAला पण ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला, पण मला BAला पण ॲडमिशन भेटलं नाही. नंतर सिन्नरमध्येच एक शारदा कॉलेज होतं, BSc BBA वगैरे. तर मी BCAला ॲडमिशन घेतलं. तर BCAला ॲडमिशन झालं मित्रांनो, पण तरी पण माझा प्रॉब्लेम काय होता, मला कंपनीतच जावं लागायचं आणि तिकडं काम करावं लागायचं. आणि परत शाळा, कॉलेज आणि तिकडला टायमिंग अटेंड नाही व्हायचं. तरी अटेंड करायचो मी, कारण दुपारच्या शिफ्टला जायचं मी कंपनीमध्ये. आणि सकाळी 8 ते 12पर्यंत कॉलेजला जायचं. आणि नेमकी माझ्याकडे मित्रांनो लॅपटॉप घ्यायला सुद्धा पैसे नव्हते. मी लॅपटॉप अजून पण नाही घेतला. BCAला असताना लॅपटॉपची गरज असते, प्रॅक्टिकलची गरज असते, प्रॅक्टिस करण्यासाठी लॅपटॉप लागतो. पण मला लॅपटॉप काही घेणं झालं नाही. तर ब्लेझर शिवला होता मी, 5,000 रुपयाचा माझा कॉलेजचा ड्रेस होता. तर मित्रांनो, नंतरून
खूपच त्रास व्हायला लागला. कारण मी एवढा मोठा झालो होतो आणि मी आयुष्यात एकदा पण गर्लफ्रेंड पटवली नव्हती. गर्लफ्रेंड पण आता माहिती आहे आपल्याला आपली गरज असते, शारीरिक सुखाची गरज असते. इतर मुलांना मी बघून खूप त्रास व्हायचो. म्हणजे प्रत्येक मुलगा गर्लफ्रेंडला घेऊन जायचा, हे जायचा, फिरायचे. मला पण असं वाटायचं मला पण गर्लफ्रेंड असावी, कोणीतरी बोलायला असावं. पण मी कमी बोलणार असल्यामुळे मी कधी कोणाशी बोलत नव्हतो, एवढं कॉन्टॅक्ट नव्हते. तर कोणा मुलीबरोबर बोलायचं ठरलं तरी माझं असं खसखस व्हायचं, गळ्यामध्ये खाकार यायचं. म्हणजे काय असं तोंडातून शब्दच उठायचे नाही. तर मी एवढं मैत्री पण नाही करू शकलो कोणासंग. इतके कॉलेज आणि शाळा झाल्या पण माझी कधीच मैत्री झाली नाही कोणत्या मुलीबरोबर. आणि कधी मुलीसोबत एवढं फ्रेंडली मी वागलो किंवा मुलीसोबत जास्त संभाषण झालं कधीच नाही झालं. कारण मी कधीच आयुष्यात गर्लफ्रेंड नाही बनवली आणि कधीच माझं झाली नाही. मी असंच जगत होतो आणि खूप उपासमार होत होती. आणि म्हणजे मला अशी तळमळत राहायची की मला पण गर्लफ्रेंड असावी म्हणून. आणि माझं वय पण वाढत चाललं होतं आणि मी आता BCAला ॲडमिशन घेतलं होतं. तिथं पण मला काय एवढी गर्लफ्रेंड वगैरे नव्हती. तर ह्या त्रासामध्ये मग नंतर घरच्यांचे मी वैतागून घरच्यांना डायरेक्ट लग्नाचीच ऑफर म्हणलं, माझं लग्न करून द्या. तर मग घरच्यांशी भांडलो आणि लग्न केलं. लग्न केल्यानंतर मग BCA सेकंड इयरला, फर्स्ट इयर तर पास झालो मी आणि सेकंड इयरला ॲडमिशन घेतलं. तेव्हा मी फर्स्ट इयर झाल्यानंतरच माझं लग्न ठरलं होतं. BCAचं फर्स्ट इयर झालं मग लग्न केलं. सेकंड इयरला जायचं होतं, सेकंड इयर कंप्लीट करायचं होतं. पण नेमकी मला पैशाची गरज एवढी लागली तर पैसे लागायला लागले. कंटिन्यू कामालाच जावं लागलं. कारण मला तिकडं कॉलेज अटेंड होत नव्हतं आणि अभ्यास पण करायला मला वेळ भेटत नव्हता. ना लॅपटॉप होता ना माझ्याकडे पैसे असायचे. तर लग्न झाल्यामुळे माझ्या आयुष्यात इतका प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागला का नंतर मला पैसेच पुरायला नाही लागले. म्हणजे पैसे माझे थोडेसे कमी पडायला लागले. तर मी शिक्षणाला पैसे लावू, इकडे घर संसाराला लावू. तर मग लग्न केल्यामुळे शक्यतो मी लग्नच नव्हतं करायला पाहिजे. 3 वर्ष ग्रॅज्युएशन कंप्लीट करून घ्यायला पाहिजे होतं BCA, मगच लग्न करायला पाहिजे होतं. पण मी 2 वर्ष अगोदरच लग्न करून घेतलं. तो एक प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे मला ते कॉलेज सोडून द्यावं लागलं. मी सेकंड इयरला नंतर कॉलेजला गेलोच नाही. सेकंड इयरची फक्त फर्स्ट टर्म एक्झाम दिली आणि सेकंड टर्मला मी एक्झामच दिली नाही. तसं कॉलेजने माझी फी भरली होती, परीक्षा फी, पण मी काय गेलो नाही. ते म्हणे तुम्ही भरले नाही, कारण आम्ही सांगितलं होतं का स्कॉलरशिपमधून कट करून घ्या. पण ते सर म्हणे तुझा फॉर्म नाही भरला. नंतर त्यांनी भरून टाकला न सांगता आणि मला बोलावलं पण नाही कॉलेजला आणि पेपरला. माझा त्यांनी भरला होता नंतर सरांनी, पण गेलोच नाही पेपरला. मग त्यानंतर कॉलेजच सोडून दिलं BCAचं. त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट असा निर्णय घेऊन टाकला, आता काही शाळेच्या मागे लागत नाही. इतके वर्ष आपण वाया घातले, ना शाळेत सक्सेस मिळवला ना कामात काम करून पैसे साचवले. म्हणजे आयुष्यात एक पण गोष्ट सक्सेस नाही केली. म्हणजे मी पैसे पण नाही साठवले आणि तिकडे कॉलेज पण व्यवस्थित नाही केलं. मी तर असंच भ्रामत राहायचो, माझं कॉलेज पूर्ण होणार आहे आणि मला जॉब लागणार आहे, असंच भ्रामत राहायचो आणि काम करत राहायचो. आणि सेवीकडे जर मी कॉलेज अगोदरच सोडून दिलं असतं, FY नंतरच सोडून दिलं असतं, ते बरं झालं असतं. म्हणजे मी SY आणि TY आणि हे BCAच्या मागे लागून माझी 4 ते 5 वर्ष मी अशाच वाया घातली, जेणेकरून मी कामच केलं नाही व्यवस्थित आणि पैसाच साठवला नाही. तर एकदम झिरो कॅशलेसवर राहिलो आणि माझ्याकडे सेविंग पण नव्हती, काहीच नव्हती. तर घरच्यांनीच माझं लग्न करून दिलं, तर घरच्यांचेच पैसे होते, तर मी लग्नालासुद्धा पैसे साठवले नव्हते. तर एवढी बेकार परिस्थिती होती मित्रांनो. तर मी एक पण काम ध्यानावर नाही केलं. तर मी अगोदरच शिक्षण सोडून द्यायला पाहिजे होतं FY नंतर. तेवढे 5 वर्ष वाया घातले आणि आपली परिस्थिती डाऊन करून घेतली. आणि आता एवढे कष्ट करावं लागतं, एवढे पैसे कमवतो आहे, पण 1 रुपया पण उरत नाही. आता तेव्हा स्वस्त होते, पण आता 2-3 वर्ष झाले बघतोय आपण, महागाई वाढलेली, पैसा जास्त लागतोय, खर्च पण जास्त येतोय. त्याच्यामुळं खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ राहिला. तर अजून तुम्हाला काही मी माझ्याबद्दल स्टोरी सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊ राहिला, तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.